श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परमानंद सरस्वती महाराज की जय। आत्मानंद सरस्वती महाराज की। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम। ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आतापर्यंत आपण श्री महालिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण यातला काही भाग पाहिलेला आहे। तेव्हा हे पुराण जे आहे हे काय सांगतं? पुराण म्हणजे इतिहास। पूर्वी कसं घडलं, कसं होतं, आता कसं आहे। आता या ठिकाणी आपण जेव्हा पूजेला घरी ब्राह्मण बोलवतो, श्वेतवार हा कल्पे प्रथमचरणे असं म्हटलं जातं। श्वेतवार हा कल्पे म्हणजे आता जे आपण आहोत हे श्वेतवार हा कल्प म्हणजे भगवंताने वरावतार घेतला, तिथून पुढची जी प्रजा आहे तिचं आपण आता वर्णन करतोय। याच्या आधी काय प्रजा होती का? त्याच्या आधी काय होतं का? सगळं काय होत। मग आता या ठिकाणी जे कल्किदत्तात्रेय मंदिर आहे या ठिकाणी आत्रेय अनुसायांचे स्वयंभू मूर्ती निघाल्या आहेत, हा पुरावा आहे। आणि बाकीचे जे काय देव गणपती शंकर देवी सूर्यनारायण विष्णू शेष हे का शिव स्वयंभू आहे, पंचमहासागरी स्वयंभू आहे। तर अशा या ठिकाणी काही स्वयंभू मूर्ती जमिनीतून वर आलेल्या आहेत। आणि त्याचा पुरावा असा आहे की ज्या वेळेस मत्स्यावतार व्हायचा त्याच्या आधी सत्यव्रत नावाचा राजा होता। त्यावेळेला सत्यव्रत नावाच्या राजामाच्या वेळेस प्रजा होती, जग होतं, सृष्टी होती, लाखो लोक राहत होते। परंतु सत्यव्रत नावाचा राजा जेव्हा समुद्रात जगाला आंघोळ करायचा तेव्हा त्याच्या हातात एक मासा आला। तो मासा म्हणला, मला छोटे मासे मोठे मासे खाते, मला आता कमरू ठेव। कमरू तो मोठा झाला, मग त्याला तळ्यात सोडला, तळ्यातून मोठा झाला, मग त्याला समुद्रात सोडला। मग तो म्हणायला लागला, बा म्हणजे तुम्ही कोणतरी वेगळे आहेत बा। तेव्हा सत्यव्रत राजाला त्यांनी सांगितलं त्या माशाने म्हणजे की ही जी प्रजा आहे सगळी आणि याच्यातले प्रत्येक जोड्या घेऊन तुम्ही एक नाव तयार करा, त्या नावात ठेवा बसा। क्रतु पुल पुलस्त्य आत्रेय अंगिरा वशिष्ठ मरीची आणि सत्यव्रत तुम्ही 8 जण 8 जण या नावेत बसा आणि सर्व प्रकारच्या जोड्या याच्यात ठेवून द्या। म्हणजे गाई वासरं पशु पक्षी असे जोड्या ठेवून दिला माणूस आणि महाप्रलय सुरू झाला। मग मत्स्यावतार भगवान आदिनारायण मत्स्यावतार घेतला
आणि मग मत्स्य अवताराने आपल्या शिंगाला ती नाव बांधली आणि तो समुद्रामध्ये पोहू लागला, नाव घेऊन तरू लागला. अशा प्रकारचं हे पहिलं महाप्रलय झाला. याच्या आधी जगामध्ये अनंत सृष्टी कोट्यावधी लोक राहत होते, ते सगळे संपले. त्यांच्या फक्त 2-2 जोड्या राहिल्या. आणि हा प्रलय ब्रह्मदेवाचे 1 दिवस चालला, म्हणजे 864 कोटी वर्षापेक्षा जास्त दिवस चालला. हा समुद्रात पृथ्वीवर पाणी किती किलोमीटर उंच होते सांगता येत नाही. पण त्यावेळेला हे 7 ऋषी आणि 8वा सत्यव्रत आता हे पाण्यावर तरंगत होते. त्यावेळेला त्यांना मार्कंडेय ऋषी भेटले. 14 कल्पाचं म्हणजे 12,096 कोटी वर्ष वय असणारे ऋषी त्यांना भेटले. म्हणले अशा देशाने त्या ठिकाणी बालमुकुंद अवतार प्रगट झाला झाडावरती, पिंपळा झाडावरती. म्हणला, हे बालबच्चा, हा आता एवढा मोठा मार्कंड ऋषी म्हणले, राव मी एवढं वय असून मला हे बारीक पोरग मला बच्चा म्हणते. मग त्याने ओळखले भगवान आदिनारायण. मग अशा दृष्टीने हा महाप्रलयामध्ये हे 7 ऋषी वाचले, क्रतू, पुलस्त्य, अत्रि, अंगिरा, वशिष्ठ आणि मरीच. आणि त्या सत्यव्रत राजा यांचा वंश पृथ्वीवर राहिला. म्हणजे ह्या 7 ऋषी जे आहेत, अत्रीचा आश्रम कधी होता आपल्या इथं? म्हणजे मत्स्य अवतरायचा प्रलय होण्याच्या अगोदर. त्याच्यानंतर मग कुर्मा कच्छ अवतारामध्ये समुद्र मंथन झालं, तेव्हा 14 रत्न निघाली. तोपर्यंत मत्स्यकल्पे, आता वराहकल्पे, तर त्यावेळेला मत्स्यकल्पे असं म्हटलं जायचं पंचांगात. आणि ते मत्स्यकल्पे मग पुढं कुर्म पंचकल्पे असं सुरू झालं. मग त्याच्यानंतर पुढं समुद्रमंथन झाली, 14 रत्न निघाली. हे 14 रत्न निघाली त्यावेळेला पृथ्वीचा साक्ष पुरावा म्हणजे नेवाशाचं मोहनराजाचं मंदिर, हे मत्स्य कच्छ अवतारामधलं पुरावा. म्हणजे मत्स्य अवताराचा पुरावाच्या आधी आपल्या शिरोळला कल्की दत्त मंदिरात अत्र्यांश स्वयंभू मूर्ती निघाल्यामुळं हे मत्स्य अवताराच्या अगोदरची वस्तुस्थिती आहे. आणि मग त्याच्यानंतर कच्छ अवताराची वस्तुस्थिती समुद्रात 14 रत्न निघाली, त्याची मूर्तीची मांडणुका नेवाशात आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टी या पृथ्वीवर तलावरती साक्ष पुरावा 2 टायमाचे आहेत. आता 3रं वराहकल्प, आता वराहकल्पाची 3री अवस्था, ज्या वेळा हिरण्याक्ष मारला नरसिंह अवताराने, त्याच्यानंतर नरसिंह अवताराने हिरण्यकश्यप मारला. प्रल्हादाचा अवतार त्या हिरण्यकश्यप त्या काळात झाला. आणि त्याच्यानंतर नरसिंह अवतार झाल्यानंतर मग वराह, मग हिरण्याक्षाने पृथ्वी पाण्यात बुडवली. मग भगवंताने वराह अवतार धारण केला. आणि मग वराह अवतार धारण करून आपल्या दातावर पृथ्वी आकाशात स्वर्गातून पृथ्वीवर आणली, आकाशात आणली. मग त्यावेळेस या ठिकाणी आज कोणते मठ होते? ते त्यावेळेला भगवान त्यावेळेला अत्रि ब्रह्मर्षी अत्रि आणि अंशमात्राचा मठ आपल्या शिरोळावर राहिला. नंतर नेवाशामधलं मोहनराजाचं मंदिर राहिलं. त्याच्यानंतर वराहकल्पात सगळं जग बुडालं पाण्यामध्ये, पण जे काही शिल्लक राहिलं त्याच्यापासून जो आता वंश आहे तो आताचा वंश आहे. म्हणजे 3ऱ्या पद्धतीचा वंश वराहकल्प. वराहकल्प, श्वेत वराहकल्प असं म्हटलं जातं पंचांगाच्या पूजेच्या वेळेस. कारण का दोन प्रलय संपले, 2 अवस्था संपून गेले. समुद्र मंथनामध्ये जे काही राक्षस होते ते पृथ्वी पाण्यात बुडावली, त्यावेळेस सगळे राक्षस संपले. हा इथं महत्त्वाचा मुद्दा. काही जगले त्याला देव राहिले, अशी अवस्था या ठिकाणी आहे. आता 3रा वराहकल्प जे आहे, हे वराहकल्प सूर्य, चंद्र, तारांगण हे सगळ्या आकाशामध्ये पुन्हा प्रकाशू लागले, त्यांची माहिती या पुराणात आलेली आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपण आता जे राहतोय, जगतोय, ते वराह अवतारानंतरची आपली प्रजा आहे. म्हणजे अत्रि ऋषी, क्रतू, पुलस्त्य, अत्रि, अंगिरा, वशिष्ठ, मरीच हे 7 ऋषींचा वंश.
आतृषीमध्ये आतृषी वंशामध्ये दत्त झाले. मातृषा वंशामध्ये भगवान श्रीकृष्ण झाले. मग यांच्या वंशामध्ये प्रजा पृथ्वीवर आहे. मरीच्या वंशामध्ये इक्ष्वाकू म्हणजे रामप्रभू झाले आणि त्यांचा वंश पृथ्वी आहे. म्हणजे अशा दृष्टीने वराकल्प सुरू झाल्यानंतर हा वंश आहे. मग कृत्रिता द्वापार कली हे सगळं मोजायला सुरुवात झाली. अशा दृष्टीने सगळं संतरंगण तारंगण पृथ्वी सगळं पुन्हा जसं तसं इथं राहिलं. अशा दृष्टीने आपण बारीक विचार करा सगळ्या गोष्टीचा, तर पृथ्वी किती वेळा पाण्यात बुडाली, तिथे किती वेळा नष्ट झाल्या प्रजा. मग छावतरच्या कधी प्रजा संपली. मग आतृषी क्रतू पुलस्त्य आत्री अंगिरा वशिष्ठ आणि मरीच या 7 ऋषींची प्रजा राहिली ती 88,000 वर्षी. आणि सत्यव्रत राजा जो होता त्याच्या वंशामध्ये काय पुढं राजे वंश आला. अशा वस्तुती या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी मंगळ बुध बृहस्पती त्याचप्रमाणे शनी या ग्रहांना सूर्याचं महात्मा वर्णन केलेलं आहे. सूर्य आग्नेयच्या समरूपाने मानला जातो आणि चंद्रमाला जल समाधीने जल पद्धतीने मानले जाते. आता 3 राहिले भौमादी 5 ग्रह राहिले. त्याला परमेश्वराने काय ज्ञान दिलं ते पाहू. हे ऋषी हो, मी शेष शिल्लक राहिलेल्या ग्रहांच्या प्रकृती पुष्कळ प्रमाणात जाणतो. आपलं ऐका. भाऊ म्हणजे मंगल ग्रहाला देवतांचा सेनापती शनस्कंद आहेत. ज्ञानी लोक बुधाला नारायण देव म्हणतात. आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आला. हा बुध ग्रह जो आहे याला नारायण म्हणजे विष्णूचा अवतार मानलाय. हे द्विश्रेष्ठ मंद गतीवाला महाग्रह शनिचर समस्त लोकांचा स्वामी तथा लोकप्रभू साक्षात यम देवता तथा शास्त्रांचा गुरु आहे तो नाही. तर बृहस्पती हा देवांचा गुरु मानलेला आहे. शुक्र प्रजापतीचा पुत्र म्हटला आहे. आदित्य ही संपूर्ण ते लोकांचा मूल आहे. आदित्य म्हणजे सूर्यनारायण. देवता आसुर तथा मनुष्य सहित संपूर्ण जगत सूर्याच्या पासून उत्पन्न झाले आहे. तर सूर्य रुद्र इंद्र उपेंद्र चंद्रमा ज्येष्ठ ब्राह्मणो अग्नि एवं देवता व इन सब इतिहास संपन्न देवांच्या ज्योती आहेत, प्रकाश आहेत. त्यांचे संपूर्ण तेज आहे ते सार्वभौतिक आहे. मी सगळ्यांना मिळणार आहे.
त्यांचे जे संपूर्ण तेज आहे ते सर्व भौतिक आहे, ते सर्वांचा आत्मा सर्व लोकांचे ईश्वर महादेव आणि प्रजापती आहेत. सूर्याचा पर्व हे सगळ्यांचा आत्मादेव शंकर भगवान आहे. सूर्य तिन्ही लोकांचे ईश म्हणजे देव, सर्वचे कारण रूप आणि परम देवता आहे. त्यापासून सब काही उत्पन्न झाले आहे आणि उन्हीके आणि त्यातच विलीन होऊन जातात. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. संशोधनाच्या दृष्टीने त्याचा आपण विचार करत नाही. ज्याच्यापासून जे उत्पन्न झालं ते त्याच्यामध्ये मिळून जातं. आता समजा पाणी आहे, पाण्याची वाफ होती, आकाशात जाते, पुन्हा ढगवून पुन्हा पाण्यातून मिळतं. तशा प्रकारच्या या ठिकाणी सूर्याचा जो प्रकाश आहे, शनी मंगळ राहू केतू यांच्यावरून ज्या लहरी बाहेर जातात त्या परत येतात का नाही याच्याबद्दल विज्ञान अजून साशंक आहे. परंतु या ठिकाणी यांनी असं सांगितलं, आता सूर्यामध्ये उत्पन्न होऊन झाले परत त्यात विलीन होत. आता याच्यामध्ये सर्वात फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो आपला आता समजून घेतला पाहिजे. म्हणजे कसा की पृथ्वीवर जे पाणी आहे त्याची वाफ होते, आकाशात जाते, म्हणून ते आपल्याला काय दिसत नाही. पण पुन्हा त्याला गार लागलं की त्या ढग बनून ते पुन्हा पृथ्वीवर पाणी येतं आणि पाण्यात मिळून जातं. हा सिद्धांत या ठिकाणी माया आकर्षण गुरु आकर्षणाचा आहे. आता आपण आकाशामध्ये दोन वस्तू फेकू, एक चेंडू घेऊ आणि एक दगड घेऊ, दोन्ही आकाशात फेकले तेव्हा दगड आहे तो पृथ्वीवरून पडला, पण त्याची काय परत हालचाल झाली नाही. हे गुरुत्वाकर्षण. आणि चेंडू हा पृथ्वीवर पडला, आपण उड्या मारीत 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 पुढे चालला, हे माया आकर्षण. म्हणजे सूर्यापासून जे प्रकाश लहरी आहेत ते अनंत मैल पुढे गेलेले आहेत. सूर्याचा प्रकाशाचं पुढं पृथ्वी तेज, पृथ्वी आप तेज वायू, म्हणजे या सूर्याच्या प्रकाशाचा पुढे गेल्यानंतर वायूत रूपांतर होत. वायूत रूपांतर आकाश तत्वात जात, पुन्हा आकाश तत्वातून पुन्हा वायू रूपात येतो. वायू रूपाला परत सूर्याचं ती वायू पुन्हा पेट घेतो आणि सूर्यामध्ये मिळून जातो. हा सिद्धांत तिथं अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून सगळे तारे नष्ट होत नाहीत, कारण यांच्यापासून निघाले सगळा प्रकाश बाहेर जातो परत त्याच्यावर येतो. शनी मंगळ हे सगळे जे ग्रह आहेत यांचे गेले सगळे बाहेर गेलेले वस्तू परत येते. उदाहरणार्थ धूमकेतू आहे, तो सूर्यापासून कितीतरी कोटी मैल जातो आणि परत एक कोटी वर्षांनी परत सूर्याभोवती इकडे सूर्याकडेच आकर्षण होऊन परत फेरी मारतो. याचं कारण काय? याचं कारण हे गुरुत्वाकर्षण का माया आकर्षण. कारण गुरुत्व आकर्षण असतं ते एका जागेवर थांबलं असतं. पहिले सूर्याकडे असा धूमकेतू आला तर तो सूर्य आदळला असता, पण तो सूर्याला वेढा मारून परत जातोय, म्हणजे माया आकर्षण आहे. चेंडू सारखं माया आकर्षण. पृथ्वी माया आकर्षण, गोलाकार लंबवर्तुळा फिरते. सगळे ग्रह जे आहेत हे गुरुत्वाकर्षण आणि माया आकर्षण दोन्ही तत्वावरती आधारलेले आहेत. सूर्यापासून निघाला जो प्रकाश आहे तोपासून जग निर्माण झालं, सृष्टिमान झाली का त्याने मदत केली आणि सगळं संपल्यानंतर पुन्हा तो प्रकाश वगैरे सूर्यात येऊन मिळतो, असं सिद्धांत मान. ब्रह्मात जाऊन मिळतं हा सिद्धांत मान. म्हणजे विज्ञानाला सुद्धा अजून न समजली गोष्ट या पूर्ण सांगितली. काय सांगितलंय की सूर्याचा निघालेला प्रकाश इथून अनंत कोटी मैल पुढे गेला, किलोमीटर, आणि तिथून पण तो वायू परत माघारी फिरला. पुन्हा त्या वायूने पेट घेऊन तो प्रकाशमय बनला, सूर्य आला, म्हणजे सूर्य पुन्हा जळत राहिला, पेटत राहिला. याचं एक ज्वलंत उदाहरण असे, आकाशामध्ये शास्त्राने ग्रह सापडला, पूर्ण थंड झालेला होता.
त्याच्यावर दिसतो अग्नी नाही, काय नाही, काय नाही, अगदी निवांत होता. परंतु तो ग्रह जो होता, तो ग्रह होता सूर्यप्रकाशमय तारा, आणि तो थंड झाला होता. त्याच्यावरची सगळी ऊर्जा, प्रकाश सगळा हवेत निघून गेला होता. कोट्यावधी माहीत वस्तू ती अशी आहे का आपण दगड फेकला का पुन्हा पृथ्वी होतो. तशा प्रकारे हा गेला तो ग्रहाचा प्रकाश वायुरूप झाला, वायुरूपाने परत त्या ग्रहावर आला आणि त्याने पेट घातला, मग तो ग्रह पुन्हा प्रकाशला. हे अद्भुत चमत्कार आहेत परमेश्वराचे. त्यामुळे शास्त्राचा आश्चर्य मारता आश्चर्य वाटतं की हा सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे. तो आपला कळला तर जगात आता आपण आपल्या शरीरापासून निघाली उष्णता, आपलं स्वतःचं उदाहरण. आता आपण फळं खाल्ली, दूध पेवलो आणि उभं तपश्चर्या केली तर आपल्या शरीरातून प्रति सेकंद 3 लाख किलोमीटरने प्रकाश लहरी बाहेर गेल्या. आणि असं आपण 12 वर्ष उपवास केला तर 12 वर्षात आपल्या शरीरातल्या लहरी कुठपर्यंत गेल्या? जिथपर्यंत आपल्या शरीरातल्या प्रकाश लहरी गेल्या असतील त्या भागातला आपला प्रकाश दिसतो. तसा फोकस, सर्कसचा फोकस मारला जातो, आकाशामध्ये मारलं ढग दिसतात, लांबवर फोकस असतो, त्यातून दिसतं आकाशात प्रकाशामध्ये. तशा प्रकारे आपल्या शरीरातून निघालं फोकस आहे. फळं खाऊन, दूध पिऊन उपवास करण्याचे लोक आहेत, त्यांचा शरीरातून निघाला प्रकाश प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर जातो. म्हणजे त्यांनी समजा 1 तासामध्ये किती गेला बुवा, तर त्या 1 तासामध्ये जो प्रकाश शरीरातून बाहेर पडला तो प्रकाश ग्रह, तारे, मंगळ, शनी, राहू, केतू यांच्या अगदी प्रत्येका फिरू लागला. आणि अनंत कोटी मैलावर आपल्या शरीराला प्रकाश गेला की आपल्याला स्वर्ग दिसणार, तिथले देव दिसायला लागणार, ते बोलणार, आपल्याला संवाद होणार. हे कधी घडतं? सोमरस पिल्यानंतर. तसं घडत नाही. सोमरस म्हणजे उसाचा रस, फळांचा रस, आमरस, अशा दृष्टीने हा सोमरस आहे. तर हा सोमरस साधना करणारी जी माणसं आहेत, साधू, संत, ऋषी, मुनी, त्यांच्या शरीरातून जो प्रकाश, समजा तुम्ही स्वतः प्रकाश, तुम्ही स्वतः उपवास करा, फळ खाऊन दूध पिऊन उपवास करताय, 1 दिवस उपवास तुम्ही केला म्हणजे प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर म्हणजे 24 तास गुणले 60 मिनिटं गुणले 60 सेकंद गुणले 3 लाख किलोमीटर एवढा प्रकाश एका दिवसात तुमच्या शरीरातून बाहेर गेला. मग तुम्हाला जो आपला सूर्य, चंद्र, तारांगण, आकाश दिसायला लागतो. अरे चांदण्या दिसला बरं का, प्रकाश दिसला बरं का, कारण आपल्या शरीराला प्रकाश तिथपर्यंत पोहोचला. मग तो प्रकाश परत आपल्याकडे येऊ शकतो. जेव्हा आपण आपलं शरीर सोडू तेव्हा आपल्या शरीरातून गेला जो प्रकाश आहे तो पुन्हा आपल्या जीवात्म्याला बीजाणुकण म्हणजे आत्म्याला येऊन मिळतो. आणि मग त्यामुळं आपलं दिव्य शरीर बनवून आपल्याला जो प्रकाश मिळाला आहे त्या प्रकाशाच्या लहरीवर आपण स्वर्गात जातो, मूळ ठिकाणी पाहतो, निळ्या ठिकाणी पाहतो. अनंत कोटी रामप्रभू आणि वशिष्ठ ऋषी हे शिक्षण घेत होते. रामप्रभू वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये. तेव्हा वशिष्ठ ऋषींनी त्यांना सांगितलं रामप्रभूला की तुम्ही सगळेजण उद्या आपल्याबरोबर स्वर्गाची यात्रा करायची. पण आता सगळेजण वरण भात खाणारे होते, रामप्रभू फक्त फळं खाऊन दूध पिऊन राहणारे होते. मग सकाळच्या बारी सगळे आल्यानंतर बसले जाणलं तर रामप्रभूची ज्योत बाहेर निघाली, वशिष्ठ ऋषींची निघाली, आणि 2 जण ज्योतिरूपाने, प्रकाश रूपाने अनंत कोटी मैल किलोमीटर अनंत ब्रह्मांडात फिरले. तिथली सृष्टी, तिथले जीवसृष्टी, तिथले ग्रह, तारे, माणसं, ब्रह्मदेव सगळं पाहिलं आणि पुन्हा आपल्या शरीरात येऊन पुन्हा सजीव झाले. ही जी विद्या आहे ती आपल्याला जर प्राप्त झाली तर जगामध्ये पुढं काय ते प्राप्त होत. कारण ह्या ब्रह्मांडाच्या पलीकडे जायचं. हे जे काळी योर दिसतात ना, हे द्वार आहेत, द्वार स्वर्गात जाण्याचे. त्या काळ्या योरातून वर निघून जायचं प्रत्येक वेळेला. ज्याप्रमाणे नारळाला 3 होळा आहेत,
एक डोळा दिसतो निघतो, त्यातून बरोबर 2 होल दिसत नाहीत. तशा प्रकारचं एक कवच आहे या अनंत कोटी ब्रह्मांडाचं. आणि त्या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि रवी चंद्र बुध गुरु शुक्र शनी हे ग्रह आहेत. तिचा कारभार चालतो. म्हणजे ह्या ब्रह्मांडातला ब्रह्मदेव 4 मुखाचा, दुसऱ्या ब्रह्मांडाचा ब्रह्मदेव 8 मुखाचा, तिसऱ्या मुखा 16 मुखाचा. तर तुमचं इथे पृथ्वीवर 100 वर्ष आयुष्य, तर दुसऱ्या ब्रह्मदेवाकडे 400, तिकडे 800. हजार मुखाचे ब्रह्मदेव तिकडे अनंत कोटी वर्षाचं तुमचं आयुष्य. म्हणजे अशा दृष्टीने आपण त्या ब्रह्मदेवाच्या तिथे गेल्यानंतर आपला ते आयुष्य ते प्राप्त होत. अशा प्रकारचं अनंत कोटी वर्षाचं आयुष्य असणारा वच्छवक्षा भगवंत हा परमात्मा. राम श्रीकृष्ण दत्त यांना वच्छवक्ष भगवंत मानतात. तर हा जो देव आहेत यांना याचं ज्ञान आहे अनंत कोटी ब्रह्मांडात. मग सूर्य चंद्र तारांगण ब्रह्मा विष्णू महेश हे त्यांच्याबरोबर प्रवास करून फिरतात. द्राक्षाचं घड आहे इथे. एका द्राक्षाचे आपण सगळे निरीक्षण केलं कसं आहे, असं द्राक्ष आहे. मग दुसरा पाहिला तो तसाच, तिसरा तसाच. अशा दृष्टीने सगळी सृष्टी अनंत कोटी जीवसृष्टी भरलेली आहे. प्रत्येक ठिकाणी सनातन विश्व हिंदू धर्म हा प्रकार धर्माचा आहे. अनंत कोटी ब्रह्मांडात हिंदू धर्माची जीवसृष्टी आहे. ज्याप्रमाणे हे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, एका ब्रह्मांडात आपण राहतो. रामप्रभूनं सांगितलं, वशिष्ठ ऋषी सांगितलं रामप्रभूला की आपण एका ब्रह्मांडाचं ज्ञान मिळवतो. अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. हे सगळं ज्ञान मिळवायचं म्हणजे आपल्या कितीतरी जन्म घेऊन प्रत्येक ब्रह्मांडात जाऊन राहावं लागेल. उदाहरणार्थ मी अनंत कोटी ब्रह्मांडात राहून इथं पृथ्वी आलेलो आहे. अनंत कोटी ब्रह्मांड 4 मुखाच्या ब्रह्मदेवापासून अनंत कोटी ब्रह्मदेवाच्या मंडळात अनंत कोटी वर्ष राहून पृथ्वीवर आलेलो आहे. सांगायचा मुद्दा महत्वाचा, तिथली परिस्थिती काय, तिथं वस्तुस्थिती काय, खाणंपिणं काय, या सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण इथं पाणी पितो, अनेक ब्रह्मांडामध्ये अमृत प्यायला आहे. अमर काय आहे, स्वर्ग आहे, मृत्यू आहे, पाताळ आहे, सगळं आहे. काही नष्ट नाही. हिंदू धर्मात ज्या गोष्टी सांगितल्या त्या आहेत. यमराजा आहे. यमराजाचं म्हणजे तुम्हाला तिथं यमराजा न्यायचं. जसं आपण कपडे धुतो, साबण लावून मळ काढतो, तसं यमराजा प्रत्येक जीवाला आपल्या ताब्यात घेऊन त्याची धुलाई करतो आणि ते पूर्ण स्वच्छ करून पुन्हा जन्माला घालतो. यमराजाचे अत्यंत महत्वाचं कार्य आहे. जर तुमचं धुलाईच केली नाही तर तुम्ही प्रत्येक वंशामध्ये किंवा गोष्टी निर्माण होतील. अनंत कोटी ब्रह्मांड द्राक्षाच्या घडासारखे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. 2 मुंगळे होते, 2 मुंगळे. ते म्हणले, काय म्हणले, ही मोसंबी आहे ना, ही वेगळी, ती वेगळी, ती वेगळी, ती वेगळी. एक मुंगळा म्हणला मी इथं बसतो, तू जाऊन ये. एक मुंगळा निघाला, तो पहिल्या मोसंबीपाशी गेला, दुसऱ्या गेला, तिसऱ्या गेला. 1000 मोसंब्या पाहून पुन्हा खाली आला. म्हणलं बाबा मी सगळ्या मोसंब्या पाहिल्या पण सगळ्या ठिकाणी सारखाच आहे, कुठं फरक नाही. तेव्हा हे जे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत तेव्हा प्रत्येक ठिकाणी जीवसृष्टी आहे आणि तिथं जीवसृष्टी आहे. लोक राहतात, देव लोक राहतात, मानव सृष्टी आहे, जीवसृष्टी आहे, गाय वासरं आहेत, बैल गुरं आहेत, सगळे काय आहे. आणि तो परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांडात जप माणसाला ज्ञान आहे. तो परमात्मा म्हणजेच भगवान श्रीराम श्रीकृष्ण आणि कल्की दत्त महाराज वच्छवक्ष भगवान यांना तो अधिकार आहे. देव ते देव आणि मानव तो मानव. कारण मानव हा देव रूपात यायचा प्रयत्न करतो, परंतु मुळातच तो देव असला पाहिजे. मुळात तो देव लोकातून मानव रूपात आला तर तो दैवी चमत्कार दाखवून समाजाचे कल्याण करतो. उदाहरण संत श्री तुकाराम महाराज हे पूर्वी जन्मातले विष्णू पार्षद. त्यांनी पृथ्वी अवतार घेतला.
आणि पुन्हा आपले सहदेव वैकुंठात गेले, हा त्यातला खरा मागचा मुद्दा आहे. विष्णू पार्षद, शिव पार्षद हे विधी झाल्याशिवाय मानवाला स्वर्गात प्रवेश मिळत नाही. त्याच्याकरता त्यांना जिवंतपणे दावत याराव करावा लागतो, तेव्हा प्रेम मिळतो. तशा दृष्टीने आपल्या शरीरातून निघाला प्रथा, मी समजा तुम्ही फळं खाऊन दूध पण उपवास करताय, तर तुमच्या शरीरात जो प्रकाश बाहेर पडतो, तर तुमच्या अवस्थेत कोणी फळं खाऊन दूध प्यायला जगात कोणी जे असतील त्यांना तुम्ही दिसू शकता, ते तुम्हाला पाहू शकतात, तुम्ही त्यांना पाहू शकतात, ते तुम्हाला पाहू शकतात. मी अनंत कोटी ब्रह्मांडामधले ऋषी मुनी साधू संत पाहू शकतो, ते मला पाहू शकतात. कारण का, मी लहानपणापासून फळं दूध खाऊन राहतोय. माझा आहार असा आहे, तुम्ही पण ठेवा, तुम्हाला अनुभव येईल. वरडायचं काय काम नाही. शनी मंगळ राहू केतू सगळ्या ठिकाणी, शनी मंगळ चंद्र रवी चंद्र मंगळ बुध आणि गुरु या हे जे ग्रह आहेत, हे काय अवतार घेत नाही, हे जसे तसे आहेत, अमर आहेत आणि समाजाचं कल्याण करतात. तुमची बाजू चुकीची तर मग तुम्हाला त्यांच्याकडून त्रास होतो. आता गाडी पंक्चर झाली की त्याची पंक्चर काढावं लागते, गाडी तिरकी चालली की त्याचा तिरकसपणा काढावा लागतो. तशा दृष्टीने आपल्या शरीरात जे काही शनी आला मंगळ आला गुरु आला असं आपलं म्हणलं ते सगळं चुकीचं आहे. शनी मंगळ आपल्या येत नाही, आपल्या शरीर चुकी झाल्यामुळे त्यांचा त्रास होतो. गाडी रोड चांगला आहे, पण गाडीच्या मध्ये चुका आहेत, ते इकडे तिकडे ओढीचे ड्रायव्हरला. मग रस्ता चुकी थोडाच आहे, तुमची गाडी चुकीची आहे, मग ती गाडीची चूक दुरुस्त करा, मग रस्त्याने सरळ पळणं. तशा प्रकारचं तुमचं शरीर जर समजा शुद्ध असेल तर तुम्ही ईश्वर प्राप्ती करू शकता, सरळ जाऊ शकता. कलियुगामध्ये सांगितलंय 12 श्रीमद महाभागवत पुराण, त्यात 12 स्कंद 2 अध्याय 22 श्लोक असेल, वासुदेव भगवती सत्व मृतो हृदय स्थिते. आता या ठिकाणी परिस्थिती असे, सत्व मूर्त सात्विक मूर्ती, आणि सात्विक मूर्ती व्हायची म्हणजे फळं खाऊन दूध पिऊन राहायला पाहिजे, तर सात्विक बांधणार. ते भूतियान मार्गाचे लोक आहेत, चेडे गोटे प्रसन्न होणारे, ते काय ईश्वर प्राप्ती नाही. पितृयान मार्गाचे वरण भात आमच्या घरात, त्यांना पण ईश्वर प्राप्ती नाही, त्यांना पितर प्राप्ती. म्हणजे फळं खाऊन दूध राहतील खातील महिन्यातून आठवड्यातून किंवा उपवास करतील, त्यांना ईश्वर प्राप्ती, त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा अवतरण होणार, मग दिसणार. आता साधी गोष्ट आहे, तुमचं घर आहे, त्या घरामध्ये अंधार आहे आणि घराच्या बाहेर दिवा लावलाय, अहो लाईट लावली, अहो बाहेर उजळ पडला, आमच्या घरात कुठं उजळ आहे. तशी आता आपली भक्ती आहे द्वैतवादाची. देव आणि आपण वेगळे आहोत हे दाखवलं जात. घरामागे दिवा लावलाय, घरात उजळ नाही. जेव्हा आपण घरामध्ये दिवा लावू तेव्हा उजळ घरात पडत. तसं आपल्या पाठीमागे देव आहे, पुढे देव आहे, अमुक ठिकाणी आहे, ते असं आहे तसं आहे, तो तुम्हाला काही फायदा मिळवून देणार नाही, कारण तो उजळ तुमच्या घरात हृदयात नाहीच. हृदयाचा वास हृदय प्रगट होईल तेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. त्याच्यामध्ये सांगितलं काय की आकार उकार मकार अर्धमात्राश्य, आकारेश्य ब्रह्मा उकारेश्य विष्णू मकारेश्य रुद्रा अर्धमाश सुप्रकाशनाधा. असं शिवपुराण लिंगपुराणामध्ये भगवान शंकर पार्वतीला सांगतात की जगाची विभूती 4च आहेत, आकार ब्रह्मा उकार विष्णू मकार रुद्र अर्धमात्रा प्रकाश म्हणजे सूर्यनारायण. नादा म्हणजे त्याचे उपभाग, नादा म्हणजे छंद आणि स्वर हे प्रकार आहेत. आकारात ब्रह्मा म्हणजे गणपती, उकारात विष्णू मकार म्हणजे रुद्र शिव, अर्धमात्रा म्हणजे प्रकाशात सूर्य. ह्या 4 विभूती जगामध्ये आहेत. आणि ह्या तुम्ही जेव्हा तुम्हाला गट कळण किंवा तुमच्याकडे ये बी आहे तेव्हा तुमच्यामध्ये वासुदेवाची जी विभूती आहे परमेश्वराची ती गणेश स्वरूपाची आहे. नंतर जेव्हा तुमच्या जेव्हा प्रकाश पडेल तेव्हा तुमच्याकडे वो असन तेव्हा तुमच्या शरीरामध्ये वासुदेव स्वरूपाची विष्णू शक्ती आहे.
जेव्हा तुम्ही या रक्तगटात असतील, तुम्ही शरीरामध्ये परमात्मा वास्तव प्रवेश करीन, तेव्हा तो रुद्र स्वरूप परमात्मा आहे. जेव्हा तुमचं शरीर बी रक्तगटाचं असतं, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये ईश्वर प्राप्ती जी आहे ती सूर्य वासुदेव तत्वाची आहे. म्हणजे अलीकडच्या काळात कलियुगामध्ये हा उपदेश करायला भागवत पुराणात सांगितलं आहे. कोणी कीर्तनकार वा किंवा विद्वान पंडित ह्या याच्यावर फार जोर देत नाहीत. आणि या देवाच्या पाया पड्यान त्या देवाच्या पाया पड्यान तुला असं होईन, तुला काही होत नाही. सध्या कोंबडीच्या पिलासारखी चिवचिव झाली. मला सगळं प्रदूषण झालं धर्माचं, ज्ञानाचं. खोबरे आहे, तुकडे तुकडे आहे धर्माचे. हे सगळं सुधारायचं कोण काम करते? हे शिवलिंग, हे लिंग महापुराण अर्थात श्रीरामलिंग महापुराण याच्यामध्ये ही अवस्था सांगितलेली आहे. ती आपण आपली हाताळली पाहिजे, उपयोगात आणली पाहिजे. घरात दिवा लावल्याशिवाय उज्ज्वल पडणार का? नाही. तेव्हा आपल्या हृदयात जेव्हा परमात्मा प्रगट होईल, तेव्हा आपल्या जगाचं खरं ज्ञान होईल. तेव्हा आपण अज्ञानच. किती सुंदर सिद्धांत मांडलाय श्रीमद भागवत पुराणामध्ये, शिवलिंग पुराणामध्ये. किती सुंदर सिद्धांत मांडलाय की आपल्या घरामध्ये दिवा लागल्याशिवाय घरात उजेड पडणार नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. घरात ना तुम्ही आता घरावर बाहेरून उजेड लावली किती, हो लय बत्ती लावली बाहेरून, 100 बल्ब लावले हो, पण घरात काय उजेडच नाही. तसे तुम्ही हजारो 33 कोटी देवांची पूजा करताय, पण त्यांचा तुम्हाला काय उपयोग नाही. बाहेर प्रकाश पडला, आत कोडे शहरात घरात. मग घरात अंधार आहे. मग घरामध्ये एक दिवा लावला, प्रकाश पडला. म्हणजे वासुदेव झाल्याशिवाय वासुदेव कोण? भगवान कृष्ण पांडुरंग दत्त महाराज. हे वासुदेव आपल्या हृदयात जेव्हा प्रवेश करतील, तेव्हा आपल्या जगाचं इत्तमभूत ज्ञान होईल. तसं होणार नाही. शनी मंगळ काय, राहू केतू काय, हे सगळं कळण. अनंतकोटी ब्रह्मांड, अनंतकोटी ब्रह्मांड मी फिरून आलोय आणि पुन्हा फिरायला जाणार आहे. कोणाला अभ्यास करायचा असेल तर फळ खा, दूध प्या, माझ्याबरोबर या, आत्मा दाखवून देतो. 48 वर्ष साधना करावं लागतं. फळं खाऊन दूध पिऊन 48 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला हे ज्ञान व्हायला सुरुवात होईल. तसं होणार नाही. हे विज्ञान आंधळ आहे, त्याला डोळे आले पाहिजेत. फळं खाऊन दूध पिऊन राहा. विज्ञानवाद्यांना डोळे येतील, वाकडे तिकडे खाऊन तुम्हाला काय मिळणार ना. आमंगळ खा ना, आमंगळ होईल तर राहा, वर नाही. पित्तर व्हा, इथं पित्तर खा इथं काय नाही. आठवड्यातून एक दिवस तुम्ही फळं खाऊन दूध पिऊन उपास करा, तुम्हाला भगवंताचा अनुभव येऊ लागेल. घरात प्रकाश पडत. 33 कोटी देव घराभोवती दिवे लावले, 33 कोटी तरी घरात उजेड नाही. तसे 33 कोटी देवा तुम्ही पूजा करताय तरी तुम्हाला सुख शांती नाही. जेव्हा घरात दिवा लावल्यानंतर घरात प्रकाश पडला, तसा हा वासुदेव परमात्मा जो आहे तुमच्या हृदयात जेव्हा प्रवेश करीन, तेव्हा तुमच्या हृदयात प्रवेश करीन, तेव्हा तुम्हाला सत्य ज्ञान होईल. तो होणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा कलियुगामध्ये प्रचार करायला सांगितलेला आहे. लिंग पुराण आणि बाकीची पुराण, तर त्या दृष्टीनं आपण हे पाहिलं पाहिजे. लोकांचे भाव तथा अभाव पूर्व काळामध्ये सूर्यापासून प्रगट झालेले आहेत. हे विप्र ब्राह्मण उत्तम. पूर्व काळामध्ये आदित्यपासूनही सर्व काही निघालेले आहे. हे विप्रो, हे ब्राह्मण उत्तम, प्रभावाला दीप्तिमान सूर्य नामक हे विज्ञान आहे, हे ग्रह आहे. क्षणमुहूर्त, दिन रात, पक्ष मास, संवत्सर, वर्ष, ऋतू तथा युग, हे
क्षणोक्षणी सूर्यापासून, सूर्य म्हणजे परमेश्वर, परमेश्वरापासून होतात आणि त्यापासून समाप्त होतात. यासाठी सूर्याचे बिना कालगणना होऊ शकत नाही. सूर्यामुळे कालगणना होते. कालगणना होते, दीक्षा होते, दैनिक सत्य ही कृत्य ही सत्य होते. ऋतू काळ, त्याची उत्पत्ती स्थिती, त्याचे वातावरण, हे सगळं भगवान निर्माण करतो. तृण तथा म्हणजे गवत, औषध्या, हे सगळं काही जगापासून म्हणजे सूर्यनारायणामुळे होतं असं त्यात लिहिलं आहे. कारण सूर्यनारायण जो आहे त्याच्यामध्ये जगाला निर्माण करणारी शक्ती आहे. आता हे सूर्याचा प्रकाश येतो, हा सूर्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर पडतो, मग त्या प्रकाशाचं रूपांतर वायूमध्ये होतं आणि ती हवा वाहू लागते पृथ्वीवर. वायूच्या रूपात किंवा प्रकाशात, मग प्रकाश रूपात पाण्यात, पाण्याच्या रूपात म्हणजे पृथ्वी तत्वात होत. म्हणजे अशा दृष्टीने सारखी घडामोड चालू आहे. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, त्याच्यात ज्यांनी वास्तव केला असेल तेव्हा तेव्हा धर्माचं ज्ञान परिपूर्ण होतं. बाकीच्यांना काय, अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत कोटी स्वर्ग, पण एकच परमेश्वर आहे, तो शिवच्छा भगवंत. तो आपल्याकडे आलेला आहे. राम, श्रीकृष्ण, कल्कीदत्त महाराज, या रूपाने आपण त्यांची भक्ती केली पाहिजे. जो उठतो तो म्हणतो मी देवाचा अवतार आहे. शिक्का कुठे आहे? एक जण म्हणला त्या 100 रुपये, हा 2,000 वाटा घेऊन जा, आपला माल मटर आता भांडरा घालू. तो गेला वा शेठजीकडे, म्हणलं शेठजी ह्या 20,000 रुपयाचा मटेरियल द्या. शेठजी म्हणले ठीक आहे, नोटा आणा. आणलं, त्यात फक्त 5,000च्या नोट, 2,000, 4,000च्या नोटा शिक्केवाले निघाल्या. बाकीच्या सगळ्या फेकून द्यायच्या लायकी ठरल्या. व्यापारी म्हणले फक्त तुम्हाला 4,000 रुपयाचा माल मिळून बाकीचा मिळणार नाही, सगळ्या नोटा खोट्या आहेत. तेव्हा तुम्ही जी भक्ती करता ही सगळे खोट्यांची भक्ती करताय, खऱ्याची भक्ती करीत नाही. गुण आलं का पळाले, चमत्कार दाखले चालले पळत. अरे हा चमत्कार नमत नाही, ब्रह्मसत्यम जगत मिथ्या. इकडं तुम्ही येताना तेव्हा सुख शांती मिळेल, तशी तुम्हाला मिळणार नाही. एकदम मला चमत्कार म्हणजे नमस्कार नाही चालत. ब्रह्मज्ञान म्हणजे सत्य ज्ञान. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, आद्य जगतगुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसत्यम जगत मिथ्या ही सिद्धांत घोषणा केली. मग जगाला शंकराचार्यांचं महत्त्व समजू लागलं. आपले 4 शंकराचार्य आपले धर्मगुरू आहेत, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचे काय असणार वेदांचं ज्ञान, हे सगळं आपण मिळवलं पाहिजे. पथ्या पुराण आपण लिहितो, पण ब्रह्म, परब्रह्म, आत्मा, आत्माचं ज्ञान हे पाहिजे. एका व्यक्तीच्या अंगात आली देवी, म्हणले हे देवी आहे जगदंबा. म्हणलं हा खरं आहे राव, चांगलं आहे, चांगलं काय ना. मग तिचा मालक म्हणला जगदंबा तुला नमस्कार करतो, सांग काय का. ती म्हणली काय काय मला सांग. मी म्हटलं ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे काय, हे मला आम्हाला थोडं सांगा राव. ती म्हणली की अजिबात विचारायचं नाही, कोणत्या माणसाला मारायचं ते मला सांग पहिलं. नवऱ्याच्या पाया पडला, मला बया तू माझ्या अजिबात कोण जास्त कर, तुझं थाट देवाला जाऊन बस. तर ही जी देवस्थान आहे सटार फटार, यांचा तुम्ही त्याग करा, तेव्हा तुम्ही सुखी होता, तसे होणार नाहीत. त्याचा आजार, त्याचा पंचमा, त्याचा खापर पंचमा सगळे बसावलेत. एकनाजवळ भारवार चिंध्या, हा देव त्यो देव त्यो देव. वच्छवक्षा भगवंत आणि त्याचं मंडळ, 33 कोटी देवांचं मंडळ, याच्यातली तुम्ही भक्ती करता, तेव्हा तुम्हाला ईश्वर प्राप्त. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवा नमस्कार केशवम प्रति गच्छति. आकाशात पाऊस पडतो,
ओळ होतो, सुभाषातून पाणी जातं नदीला, नदीतून पाणी समुद्रात जाऊन मिळतं. तेव्हा सगळ्या देवाला तुम्ही नमस्कार केल्यानंतर मुख्य जो परमेश्वर वक्षवा भगवान त्याच्याकडे तुमचे नंबर लागतात, मग तुम्हाला गुण येतो, तसं येत नाही. तुम्ही कुठल्या महाराजांकडे पळाल्या, समाध्या बांधल्या, काही केलं तरी त्या मूळ परमेश्वराकडे तो आवाज केल्याशिवाय तुम्हाला गुण येणार नाही, येतच नाही. तर हे भूत्यान मार्गाचा त्याग करा, पितृयान मार्गाला मध्यम ठेवा आणि देवयान मार्गात पक्का अभ्यास करा. फळ खा, दूध प्या. शनी मंगळ राहू केतू तुम्हाला काही छळणार नाहीत, तुमच्या उलट कृपा करतीन. राहू ग्रह माझ्या काला म्हणलं महाराज, म्हणलं काय तुम्ही जवळ बसून लय तप केला म्हणे, आणि मग तुम्ही माझं शिर उडवलं आणि मग आता आम्हाला जाऊन टाकणार का तुम्ही? म्हणलं नाही भाऊ, आम्ही तसं काय करणार नाही. मग तुम्हाला फक्त जे माझ्या बाजून राहतील त्यांचं कल्याण होईल, जे माझ्यावर जातील त्यांचं मी काय सांगू शकत नाही. गाडीत बसले ते बरोबर मूळ ठिकाणी पोचतील, पण गाडीचा टपावर बसल्या त्यांचं सांगता येत नाही, का पडतील खाली मरतील सांग, तशी वस्तुस्थिती आहे. राव म्हणला त्याचं त्याला डोकंच त्याला मला माझं अमुक ठिकाणी शरीर उकळून काढा, मला अजिबात जमायचं नाही. कारण का हे जे ग्रह आहेत ते आहेतच, राहू आहे, केतू आहेत, रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू. आता शुक्राचार्य जो आहे शुक्र ग्रह, शुक्राचार्य स्वर्गात देव आहे का नाही? मग स्वर्गात काय काय होतं, काय काय अनुभव आहे. अशी एक उदाहरण आहे महारामायणामध्ये, तर शुक्राचार्य 43,20,43,20,000 वर्ष स्वर्गात राहिला. तिथं त्यांनी लग्न केलं, मंडळीत केली, संसार थाटला, पद्धतशीर राहिला पूर्वजवळ. त्याचं पुण्य संपल्यानंतर तिथून तो निघाला पृथ्वीला. तिथं दिव्य शरीर प्राप्त झालं त्याला, वज्र कवचमय. मग ते शरीर सोडलं, खाली ते आणता येत नाही, म्हणून तो आला पृथ्वीवर. मग झाडं पशु पक्षीकडे जन्म घ्यायचं ठरलं. पण त्याने विचार केला की आपला मानव रूपात जन्म घ्यायचा, आणि घेण्याकरता त्याला काही जमाला. मग त्याने हरभऱ्यामध्ये प्रवेश केला, आणि तो हरभरा ज्या माणसाने खाल्ला त्याच्यापासून त्या स्त्रीला पुत्र झाला, तो शुक्राचार्य मानवी शरीरामध्ये आला. म्हणजे जो आत्मा आहे त्याच्यात काही बदल झाला नाही. दिव्य शरीर मिळालं, नंतर खालचं मानव शरीर मिळालं. तसं तुमचं सगळ्यांचं आहे. तुम्ही सुद्धा स्वर्गातून सगळेजण खाली आला आहात, तुम्हाला आता मानवी शरीर आहे. पण जेव्हा तुम्हाला सत्य ज्ञान होईल तेव्हा तुम्ही स्वर्गात जाताना तेव्हा तुम्हाला दिव्य शरीर प्राप्त होऊन तुमचे मूळ शरीर स्वर्गात आहेत. शुक्राचार्याचं मूळ शरीर स्वर्गामध्ये आहे ठेवून दिलेलं, पण तो मानवपणे पृथ्वीवर आला. त्याने जो आपलं शरीर पृथ्वीवर सोडलं तेव्हा पुन्हा स्वर्गात गेला, आणि आपल्या मूळ शहरात जाऊन पुन्हा तिथं आनंदात राहू लागला. म्हणजे अशी दृष्टीने हे एक उदाहरण महत्त्वाचं या ठिकाणी महारामायणात सांगितलं. महारामायणामध्ये 32,000 श्लोक आहेत, राम रावणामध्ये 24,000 आहेत, शिव पार्वती आनंद रामायणामध्ये 12,000 आहे. म्हणजे 56,000 श्लोक यांचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपला खरा राम, ग्रह, तारे, सूर्य, चंद्र, अनंतकोटी ब्रह्मांड याचं ज्ञान होईल. तसं होणार नाही. मूर्तीला पाणी घालतो, मूर्ती देव आहे का? ग्रह आहे, ग्रहाची मूर्ती मानली, त्या ग्रहात पाणी अभिषेक करतो ब्राह्मण, खऱ्या देव प्रसन्न होतो का? आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की सूर्य आकाशात उगवलेला आहे, आणि आपण एक आरसा जमिनीवर ठेवला, त्यामुळे सूर्याचं बिंब पडले. मग सूर्याचं बिंब पडले तर सूर्याचं बिंब पडल्यानंतर आपण त्या सूर्याकडे आरशात पाहिल्यानंतर जसं सूर्याचं कडक तेज आहे तसं त्या आरशातून कडक तेज आपल्या शरीरात होतो, आपल्या शरीरावर येतो. तसे ब्राह्मण सुपारी मानतात, पूजा करतात, शनी ग्रह, मंगळ, राहू केतू यांची पूजा करतात, मंत्र म्हणतात. त्यावेळेस या ग्रहांचं जे तेज आहे त्या सुपारीवर येतं आरशासारखं, आणि ते तेज आपल्या शरीरात उतरतं, म्हणजे आपली शांती झाली. किती सुंदर सिद्धांत आहे. म्हणजे तुम्ही प्रयोग करून बघा, सूर्य उगवलं तर आरसा ठेवा, सूर्याचं तेज आरशात पडलं का त्या आरशाला बघा, तुमच्या डोळ्यात चमकतं का नाही? चमकतात.
म्हणजे सूर्याचं जे प्रतिम शक्ती आहे ती कुठे आली, आरशात आली, आणि आपण आरशा पाहिल्यानंतर ती शक्ती आपल्याला मिळाली. तशा प्रकारची सुपाऱ्या मारल्या, पूजा मारल्या ब्राह्मण लोकांनी किंवा साधकांनी, साधू ऋषीमुनींनी. तर त्या सुपारीवरती समजा रविग्रह सुपारी आहे, त्या शनीचे ओम निलाम समाभासम रविपुत्र ममाग्रदम छाया वार्ता संभूतम तम नमामि शनिचरम असा मंत्र म्हणायला सुरुवात केली. तर शनिदेवाने आपली कळी म्हणजे शक्ती त्या सुपारीवर सोडली, आणि त्या सुपारीतून ते प्रकाश लहरी जो मंत्र म्हणतो जेव्हा पाय त्याच्या शरीरात उतर, म्हणजे त्याच्या अंगाचे दोष आहेत ते सुपारी मार्फत संशोधनातून नष्ट झाले. हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे. ज्याला पाहिजे त्याने प्रयोग करून बघा, मग तुम्हाला कळेल. असे ग्रह ते ग्रह शांती, मंगळ शांती करतो. तर आपल्याला असे जे अनुभव आहेत ते आपल्या धर्मात जे सांगितलं आहे, हिंदू धर्मात सनातन विश्व हिंदू धर्म, हा जो धर्मात जे काही नियम सांगितले बरोबर आहेत. आता परमेश्वराची भक्ती करा, परमेश्वराची भक्ती करा म्हणजे वासुदेव आहे. आपलं हृदय हा आरसा आहे, त्या आरशामध्ये त्या परमेश्वराचं बिंब येऊन पडतं कवळसा, आणि मग पुन्हा आपला प्रकाशमय तो भगवान दिसतो. मग आपली ती शक्ती जशी तशी आपला प्राप्त होते. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलं, एक कवळसा जरी आपल्या घरात आला तरी उजेड पडतो. तसं भगवंताचं एक कण जरी आपल्या शरीरात उतरला, वास हृदय स्थिती, तर आपल्याला सुद्धा ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही, आणि आपले कार्य होतात, अडचण होतात. तर हे सिद्धांत जो मानलेले पुराणामध्ये, त्याच्यावरती आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे, तो आपण सांभाळला पाहिजे. हे श्रेष्ठ ब्राह्मण विद्वान, हा सूर्यनारायण जो ह्या त्रिलोकांना प्रकाश देतो. तेज राशी, संपूर्ण भ्रमण स्वरूपावाले, हा सर्व लौकिक आहे, उत्तम आहे, मार्गदर्शन करतो, आश्रम आहे. सूर्य ही जगाचे पार्श्वभागापासून उपर सगळ्या बाजूने कल्याण करतो. आणि सूर्य आपल्या अंधकाराचा नाश करतो. आता आपल्याला सूर्य उगवून ते दिसायला लागते, रात्री दिसत नाही. त्याचं कारण तसा प्रकार जो परमेश्वर आहे, पचवाक्षा भगवंत राम, श्रीकृष्ण, कल्की दत्त यांचा जेव्हा प्रकाश आपल्या शरीरावर पडेल, तेव्हा आपल्याला सुख, शांती, समाधान मिळेल. मग ही मूर्ती कशा करता तयार करतात? या मूर्तीचं काय रहस्य आहे? मूर्ती पूजा केल्यावर देव येतो का? हा सिद्धांत या ठिकाणी आता उपस्थित झालाय. सूर्यापुढे आरसा ठेवल्यानंतर सूर्याचा प्रकाश आरशात पडतो, आणि आपण त्या आरशा पाहिल्यानंतर तो प्रकाश आपल्या शरीरावर पडतो, अगदी प्रखर. तशा प्रकारच्या ह्या ज्या मूर्ती आहेत आपल्या देवधर्माच्या, त्याच्यावरची जे देवदेवते आहेत, गणपती, शंकर, ब्रह्मदेव, विष्णू, त्यांचा प्रकाश त्या मूर्तीवर पडतो, आणि मग त्या मूर्तीतून तो प्रकाश परिवर्तित होऊन भक्ताच्या शरीरात उतरतो, भक्त हृदयात उतरतो, मग ज्ञानप्राप्ती होते. हा मूर्तीचा पूजाचा महत्वाचा मुद्दा इथं आहे. मूर्ती पूजा काय करायची? तर ते प्रकाश तिथं पडतो. सूर्याचं बिंब आरशात का पाहायचं? तर आरशात बिंब पाहिल्यानंतर त्याचा प्रकाश आपल्या शरीरात पडतो. तसे परमेश्वराचे जे देवदेवता आहे सगळ्या 33 कोटी, त्यांचा प्रकाश त्या मूर्तीत पडतो, आणि तो प्रकाश आपल्याकडे येतो. त्यामुळे आपल्याला चेतना, ऐश्वर, संपत्ती प्राप्त होते. अत्यंत महत्वाचा सिद्धांत पाहिला. आता सूर्यामध्ये हजारो किरण आहेत, पण त्याच्यामध्ये 7 किरण असे आहेत, ताना पे निपाजा.
या 7 ग्रह या 7 किरणातून निर्माण झालेले आहेत. म्हणजे सूर्यापासूनच हे 7 ग्रह निर्माण झाले सिद्धांत त्यांनी मानला. म्हणजे त्यांना अनुभव आहे पूर्वीचा. सूर्याच्या प्रकाशाच्या किरणांची नाव आहे सुषुम्ना, हरिकेश, विश्वकर्मा, विश्ववस्ता, सनब्ध, आर्वावसू आणि स्वराट अशी सूर्याच्या किरणांची नाव आहेत. त्यातून आहे प्रकाशरश्मी राशी होत्यात. सुषुम्ना नावाचा जो प्रकाश आहे तो खालीवर चौघड्याने पसरतो. हरिकेशचा जो प्रकाश आहे ते नक्षत्रात ज्योती म्हणून फिरतो. विश्वकर्मा नामक जो प्रकाश आहे तो दक्षिणेत बुधाला विकसित करतो. पाठीमागे जो विश्ववेधा नावाचा प्रकाश आहे त्या विद्वानाला शुक्राला प्रकाश देतो. सन्नद नावाचा जो प्रकाश आहे व मंगलच्या योनीला प्रकाश देतो, मंगळा देतो. 6वा जो सर्ववस्तू प्रकाश आहे बृहस्पतीची योनी आहे तिला देतो. त्यानंतर स्वरारश्मी आणि शनिचराला उभीत करतो. या प्रकारे सूर्याचेही प्रवाहाचे सर्व नक्षत्र, ग्रह आणि तारे अंतरिक्षात देतात आणि हे सर्व संपूर्ण देणारे आहेत. याप्रमाणे हे या ठिकाणी नवग्रह शांती कशी करावी याच्यामध्ये विवेचन झालेलं आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम स्वयंभू श्री मंत्र कलियुग महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मशास्त्री अनुसया माता की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हो हरि ओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.